चला तर मैत्रिणींनो, आज आपण गुजराती स्पेशल खमण ढोकळा याची रेसिपी पाहणार आहोत. स्पंजी स्पंजी आणि सॉफ्ट सॉफ्ट असा ढोकळा ही रेसिपी गुजरातमध्ये सर्वांची खूप फेवरेट आणि स्पेशल अशी डिश आहे. करायला एकदम सोपी आणि कमी वेळात तयार होणारी. त्यासाठी आपण प्रथम सायट्रिक ॲसिड घेतलं, त्यानंतर पिठी साखर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ. 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि छान असं आपण ते सर्व एकत्र करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर घातली तरी पण चालेल. माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर टाकली. 1 वाटी बेसन पीठ घेतलं, नंतर आपण दुसरी वाटी घेतलं. आपण बेसन पीठ न चाळताच घेणार आहोत, कारण गुठळ्या मोडण्यामध्ये जास्त पीठ फेटलं जातं. गुठळ्या जर मोडलेल्या असेल चाळलं तर आपल्याकडनं पीठ जास्त फेटलं जात नाही. बघा, अशा प्रकारे पीठ फेटून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असं झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा 1 पळी तेल टाकलं आहे आणि नंतर आपण छान असं एकाच दिशेने छान असं ते फेटून घेणार आहोत. बघा की पीठ किती फुललं आहे आणि त्याचा रंग पण बदलला आहे. त्यामध्ये आपण 1 पाकीट इनो टाकणार आहोत. त्यानंतर 1 चमचा आपण त्याच्यावर पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकाच दिशेने आपण ते सर्व फेटून घेणार आहोत. तोपर्यंत आपण गॅसवर पाणी ठेवलं आहे, पाणी उकळण्यासाठी. कारण इनो टाकला की आपल्याला लगेच ते शिजायला ठेवायचं आहे ढोकळा. इनो टाकला की लगेच ठेवायचं असतं, म्हणजे पीठ छान असं फुलतं आणि ढोकळा पण खूप छान असा स्पंजी स्पंजी मऊ तयार होतो. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. असं छान असं फेटून बघा, रंग बदलला आहे. बघा किती सुंदर पीठ असं फुललं आहे. खूप सुंदर रेसिपी आहे, करून बघा. लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी. आपण कुकरच्या डब्याला अगोदरच तेल लावून घेतलं होतं आणि सर्व मिश्रण आहे ते त्यामध्ये ओतलं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकले आहेत. माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून टाकले. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. खूप छान दिसायला पण दिसतं आणि चव पण सुंदर लागते. त्यानंतर आपण मोठा गॅस 5 मिनटं ठेवणार आहोत आणि 15 मिनटं आपण बारीक गॅसवर ठेवणार आहोत. बघा, चाकू पूर्ण स्वच्छ निघाला, म्हणजे छान असा पूर्ण केक तयार झाला आहे. बघा किती सुंदर दिसतोय आणि छान असा फुलला पण आहे. सर्वांची आवडती रेसिपी, म्हणजे लहानांपासून मोठ्यांना आवडणारे असा हा ढोकळा. खूप आवडीचा असतो मुलांना. बाहेरचं देण्यापेक्षा आपण घरी करून घातला की त्यामध्ये स्वच्छता असते आणि आपण पदार्थ वापरलेले ते पण चांगल्या दर्जाचे असतात. फोडणीसाठी आपण प्रथम तेल कडकडीत घेतलं करून, त्यानंतर मोहरी टाकली आणि उभ्या मिरच्या चिरून टाकल्या आहेत. मिरच्या चांगल्या तडतडल्या की त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. चांगला कढीपत्ता तडतडून झाला की त्यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं पाव ग्लास आपण पाणी ओतणार आहोत. म्हणजे आपण हेच मिश्रण ढोकळ्याच्या वरती टाकायचं आहे. म्हणजे हॉटेलमध्ये जसं तयार होतो त्या प्रकारे आपला ढोकळा तयार होतो. पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये साखर आणि मीठ छान असं विरघळून निघेल. असं हलवून घ्यायचं आहे. मोठा गॅस करून आपण त्याला उकळी आणणार आहोत. खूप सुंदर असा ढोकळा तयार झाला आहे, करून बघा. बघू शकता आपण. त्यानंतर आपण जी फोडणी तयार केली होती
ते आपण त्यामध्ये वरती ओतणार आहोत. खूप सुंदर अशी रेसिपी. माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही बघा. आणि जे बेल आयकनचं बटन आहे ते पण दाबायचं, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. अशा प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी. त्यानंतर आपण कोथिंबीर त्यावर पेरली आहे. बघू शकता किती सुंदर असा ढोकळा तयार झाला आहे, सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांना खूप असा आवडणारा खमंग ढोकळा. ही रेसिपी बघा किती सुंदर झाला आहे, फुलला पण अगदी व्यवस्थित. बघू शकता बघा किती स्पंजी झाला आहे, अगदी हॉटेलसारखा तयार झाला. अशा प्रकारे करून बघा कमी वेळात, आणि सर्वांना आपल्या घरचं खाऊ घालण्याचा जो आनंद असतो तो यामधून मिळतो. अशा प्रकारे करून बघा. आणि चला मैत्रिणींनो, पटापट लाईक करायचे आणि शेअर करायचे. पुढच्या रेसिपीसाठी तयार. धन्यवाद.